झी 24 तास एक पाऊल पुढे। हजारो लाखो मुलांना तिथल्या तरुणांना आज तिकडे नोकऱ्या मिळाल्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये। आज कुठे रे तुम्ही? काय केलं आमच्या राज्यकर्त्यांनी? का नाही आमच्याकडे टेक्सटाईल पार्क्स आले? का नाही हा उद्योग जगवला? का नाही हा उद्योग वाढवला? कारण इच्छाच नाहीये। काय समजतायत हे लोक? तुम्हाला माहितीये? तुम्हाला यांच्या प्रती तुमची किंमत काय माहितीये? मेंढर आहेत, मेंढर। निवडणुका आल्या, पैसे फेकले की आमच्या मागे येतील, हा आजपर्यंतचा समज तुम्ही जोपर्यंत खोटा ठरवत नाही, यांना ह्यांच्या घरी बसवत नाही, तोपर्यंत ह्यांचे डोळे उघडणार नाहीत। तुम्हाला गृहीत धरलेलं आहे सगळ्या लोकांनी। गृहीत करतील काय? इतकी वर्ष मतदान केलेलं आहे, अजून ह्याच्या पुढेही करतील। आम्हाला केलं, आमच्या पोरांनाही करतील, त्यांच्याही पोरांना करतील, हे करतच राहतील। हा जो त्यांचा समज आहे, हा समज जोपर्यंत तुम्ही दूर करत नाही तोपर्यंत तुमच्या माती हेच भोग आहेत। तुम्हाला ह्याच गोष्टी भोगायला लागतील, तुमच्या पुढच्या पिढ्यांना देखील हेच भोगायला लागेल। आणि याच्यातनं जर समजा तुम्ही जागे होणार नसाल, याच्यातनं जर या सोलापुरात महाराष्ट्रामध्ये क्रांती होणार नसेल, उपयोग काय? नरडी सगळी चुकून मला काय मिळवायचंय? मला काय करायचंय? मला काय या गोष्टींचं करायचं? एक चांगला महाराष्ट्र, मी जग फिरलेला माणूस आहे, जगामध्ये अनेक ठिकाणी गेलोय। जे जगात घडू शकतं, जे इतर देशांमध्ये घडू शकतं, इतर महाराष्ट्र, मी युरोप बघितल्यानंतर महाराष्ट्राच्या जमिनीमध्ये असं काय कमी आहे मला जरा सांगा? महाराष्ट्राच्या मातीत काही कमी नाही, महाराष्ट्राच्या मराठी माणसामध्ये काही कमी नाही, फक्त आहे त्या इच्छाशक्तीचा, जी इच्छाशक्ती आमच्या राज्यकर्त्यांकडे नाहीये। लवासा सुंदर होऊ शकतं, सोलापूर का नाही होऊ शकत? तिकडे जीव ओतून काम करताना मग महाराष्ट्रात का नाही होत? तिथे पाण्याजवळ शहर बनवताय ना, तिथे पाण्याजवळ शहर बनवताय, म्हणजे पुणे शहराला जाणारं पाणी ते अडवून त्याच्यावरती एक शहर उभं करतंय। कोणी काय बोलायचं नाही का? आम्ही राजे आहोत, आम्ही मालक आहोत या महाराष्ट्राचे, आम्हाला कोण विचारणार? हा माज तुम्हाला उतरवायला लागेल। आणि ती जर गोष्ट तुम्हाला उतरवायची नसेल तर या सगळ्या सभा आणि या सगळ्या गोष्टी, या सगळ्या भंपक आहेत, याचा काही उपयोग नाही, या गोष्टींचा काही, या निवडणुकांचा उपयोग नाही। बदल घडवायचा असेल तर तो आमूलाग्र बदल घडवावा लागतो, खालपासून वरपर्यंत घडवावा लागतो। आणि ती संपूर्ण गोष्ट मी तुमच्या स्वाधीन आज देऊन जातोय। येतील ज्या वेळेला निवडणुका, ज्यावेळेला उभी राहतील माणसं, उद्या तुमच्यातले आमदार निवडून येतील माझ्या बरोबरचे, उद्या तुमच्यातले खासदार निवडून येतील। हे मी फालतू आमिष दाखवत नाहीये, पण हे उद्या तुमच्यातनं घडणार आहे। हे तुमच्यातनं घडो, ही सुबुद्धी तुम्हाला येऊ, चांगलं कार्य घडो, एवढी फक्त एक आज आपल्या चरणी इच्छा व्यक्त करतो। आज आपण जो प्रचंड प्रतिसाद दिलात त्या संपूर्ण प्रतिसादाला मी परत एकदा नमस्कार करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। झी 24 तास एक पाऊल पुढे।